चारधाम यात्रेला जाऊन आले त्यांनी. बर, आता आज त्यांनी गंगा पूजन केलं, बरोबर. त्यांनी गंगा पूजन केलं, त्यांना त्या यात्रेचं पुण्य मिळेल. पण मला सांगा, आपल्याला काय पुण्य? आपण एवढा वेळ खर्च घालून आलो. हे नाही, लक्ष द्या. मग आपण काय करायचं? त्यांच्यासारखं पुण्य मिळावं वाटत असेल ना, मग आपण वाचे म्हणता गंगा गंगा, ज्याला जमत नाही ना जायला, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष किंवा पापे जाती भंगा. आंघोळ करणं तर दूर, सकाळी उठल्या उठल्या दिवसभरात कधी दोनदा वाचे म्हणता गंगा गंगा. याच्यात विज्ञान आहे. जेवढं तुम्ही गंगा गंगा म्हणता, इकडं व्हायब्रेशन होतं, आणि व्हायब्रेशन झाल्यामुळं दुर्बुद्धी जाते आणि सद्बुद्धी सुचते. मग ती सद्बुद्धी सुचल्यानंतर पाप करण्याची प्रवृत्ती होईल काय? कधीच होणार नाही. पापापासून माणूस परावृत्त होईल. दोन अर्थाने घ्या. आणि एक सांगू, पूज्य मानलंय फक्त गंगेला. अहम सर्वस्य प्रभावो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्वित. म्हणजे काय? हे अर्जुना, चार पायात गायी मी आहे, कुटुंबात आई मी आहे, पक्ष्यांमध्ये मोर मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, झाडांमध्ये पिंपळ मी आहे. कृष्ण बोलतोय बरं. म्हणून हे सगळं आपण पूज्य मानलंय. पर्वतात मेरू पर्वत मी आहे. आणि अर्जुना, काय सांगू तुला, नद्यांमध्ये गंगा मी आहे. जगाच्या पाठीवर किती ठिकाणी पाणी आहे? परदेशात पण नद्या आहे का? नाही आहे. 2002 साली जो कुंभमेळा होता, त्यावेळेला मी, त्याच्या अगोदर कुंभमेळा सुरू व्हायच्या आधी काही शास्त्रज्ञ जपानचे, अमेरिकेचे गंगेच्या तीरावर जमलेले होते. गर्दी कसली म्हणून मी तिथं गेलो, माझ्या डोळ्याने पाहिलं. हे पुस्तकातलं नाही, अनुभवातलं. त्यांनी त्यांच्या नद्याच्या पाण्याचे सॅम्पल आणले होते तिथं गंगेच्या तीरावर. ते प्रत्येक त्या डबीमध्ये, बाटलीत असं मशीन टाकायचे, काही मिळायचं नाही. त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचं परीक्षण केलं, काही आढळलं नाही. आणि हजारो लोक आम्ही होतो. त्यांनी तिथूनच त्या नदीचं, आमच्या गंगेचं रामकुंडातलं पाणी घेतलं आणि त्याच्यात मशीन लावलं. माझ्या देखूची गोष्ट आहे, ते लोक ओरडायले, ओ गॉड, ओ गॉड. तिथं इंग्रजीचं ट्रान्सलेशन करणारा, हिंदीमध्ये सांगणारा एक जण होता. त्याला आम्ही विचारलं का काय झालं नेमकं, यांना एवढं आश्चर्य वाटलं. त्या शास्त्रज्ञांना त्या गंगेच्या पाण्यात असा एक अर्क सापडला. मग त्यांनी स्पष्ट केलं का जगभरातले हिंदू माणसं मेल्यानंतर त्यांचे हाडं अस्थि टाकायला तिथंच का जातात? आमचे पूर्वज अडाणी होते, पण खरे शास्त्रज्ञ होते. ऐका, त्या शास्त्रज्ञांनी 2002 साली स्पष्ट केलंय, हाडं इतके मजबूत असतात कॅल्शियममुळं, हजारो वर्ष जरी मातीत पडले, पाण्यात पडले, तरी सुद्धा ते सडत नाही, कुजत नाही, त्याची माती होत नाही. पण गंगेमध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या पाण्याची एवढी क्रिया जबरदस्त आहे. गंगेच्या पाण्यामध्ये, त्या कुंडात, पंचवटीमध्ये, त्या तीर्थक्षेत्रामध्ये ते हाडं टाकल्याबरोबर 1.5 तासांमध्ये त्या हाडांचं पाणी करण्याचं सामर्थ्य जगात एकच नदीत आहे. कोणती नदी बोला? कोणती बोला? कोणती? मला काय ऐकायला कमी नाहीये, पण तुम्ही म्हणावं बा गंगा गंगा, म्हणून मी म्हणत होतो, पण तरी म्हणतेच नाही. वाचे म्हणता, हे म्हणलं पाहिजे. म्हणून गंगेचं स्नान फार महत्वाचं आहे. गंगा पापम. तिसऱ्या चरणाकडे जायचं बरं का आपल्याला. कुशावर तिसऱ्या शरणात बघा, मी संगती ओढून ताडून नाही लावणार आहे.
आम्ही पंचवटीच्या पुलावरून जातो पण कधी पाय बुडवीत नाही. त्या खालवी मंगल कार्यालयात मी एकदा बोललो होतो गंगा पूजनाच्या दिवशी कोरोनाच्या अगोदर, अरे तुम्हाला पंचवटीत एवढी गंगा जवळ आहे, तुम्ही रोज गंगेच्या स्नानाला यायला पाहिजे. आम्ही भगुरवरून येतो, बाटलीत पाणी भरून नेतो आणि बादलीभर पाण्यात थोडंसं पाणी टाकून रोज आंघोळ करतो, तरी पुण्य. तुम्ही पंचवटीत राहता, येत जा नदीच्या आंघोळीला, रोज गंगेच्या आंघोळीला. एक सुट्या बुटातलं एक म्हणलं, आम्हाला नदीवर जायची गरज नाही आंघोळ करायला, आम्ही का गंगेचं पाणी रोज आमच्या नळाला येतं. अरे मेल्या. शेवटी त्या स्थानाचं तीर्थाचं काही महात्म्य आहे का नाही सांगा. घरातही देव आहे, सगळीकडे देवच आहे, पण मंदिरात का जायचं? त्याचं कारण असं आहे, हवा इथं आहे, हवा घरात आहे, हवा बाहेर पण आहे, पण एखाद्या झाडाखाली बसून हवेचा जो आनंद मिळतो तो घरात मिळत नाही, उन्हात मिळत नाही. तो कुठं मिळतो? झाडाखाली बसून. मग ती ऊर्जा हवेची चांगल्या प्रमाणात झाडाजवळ मिळते, म्हणून त्या क्षेत्रावर जाणं गरजेचं आहे. आपलं पाप घालवायचं असेल कुठं जाणं गरजेचं आहे? गंगेवर. पण सांगू तुम्हाला, भगवान शिवाने जटा आपटल्या आणि इतकी वेगात सुटली का तिचा वेग इतका होता, 1 सेकंदात ती समुद्राला जाऊन मिळाली. म्हणजे गवताची काडी जर त्र्यंबकेश्वरला नदीत पडली त्या गंगेत का 1 सेकंदाच्या आत ती समुद्राला खटकन जाऊन मिळायची, इतका वेग. गौतम ऋषी म्हणले, मी तपश्चर्या केली, ही योगायोगाने गंगामाई देवलोकातनं आली, पण आता आंघोळ करायला कसे काय करू मी एवढा वेळ? गवताची काडी पडली तर ती लगेच समुद्राला जाऊन 1 सेकंदाच्या आत मिळते, मग मी करू तरी काय? त्या गौतम ऋषींनी तपाच्या सामर्थ्याच्या बळावर ऐका काय केलं. एक दर्भाची काडी घेतली. दर्भ माने कुश. वास्तुशांती असल्यावर, श्राद्ध असल्यावर, दहावा असल्यावर त्या वनस्पतीची अंगठी करून ह्या अनामिकेत घातली जाते. आठवलं का? त्याला दर्भ म्हणतात. आपला आखरावर स्वामी समर्थ केंद्राच्या उजव्या बाजूला तो वहाळ आहे ना, तिथं ती वनस्पती भरपूर प्रमाणात आहे, कारण आम्ही सप्ताच्या वेळेला अजून मला आठवतं कापून आम्ही आणायचो, अजून पण आहे. दर्भ त्र्यंबकेश्वरला भरपूर आहे. दर्भ, कुश. त्या गौतम ऋषींनी आता हिला कसं आवरायचं म्हणून कुशाची काडी अशी मोठी घेतली आणि ती तोंडापुढं धरून आवर्तनाचा मंत्र मारला. बारीक आहे का? तो मंत्र कोणता होता? चला हात जोडा सगळ्यांनी, वेळ कमी आहे, मी शास्त्रोक्त बोलणार आहे. ओम द्रव्यरूपा महाभागा स्नानेंच तर्पणे अमी अभिषेक पूजनेंच पातुं मां शुक्लरूपिणी विष्णुपाद प्रसूतासी वैष्णवी नामधारिणी पाहि मां सर्वोत्तरक्षेत गंगा त्रिपथगामिनी मंदाकिनी सदपातु देहांते स्वर्गवल्लभा अलकनंदाच वामे पृथ्व्यां यात तुष्यति भोगावतीच पाताले स्वर्गे मंदाकिनी तथा बोला गंगा मैया की. कुश घेतलं आणि कुशावरती आवर्तनाचा मंत्र मारला, म्हणून कुशानं जिथं आवरली तिथं तीर्थक्षेत्र तयार झालं. त्याचं नाव आहे कुशावर्त. आणि तिथं आंघोळ केल्यावर काय पुण्य मिळतं? तिसरं